विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, जी योजना ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गासाठी म्हणजेच 12वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आहे. या योजनेबद्दलच्या जे शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची किंवा यादी जाहीर करण्याची जे तारीख आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. तर आपण पुढे जाऊयात की या योजनेची शेवटची तारीख काय आहे फॉर्म भरण्याची किंवा अर्ज करण्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र तुम्हाला या संपूर्ण योजनेबद्दल माहिती सांगणार आहे. चला पुढे जाऊयात आपण. की विद्यार्थी मित्रांनो बघा की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गासाठी काम करते आणि त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आपण बघणार आहोत. तर आपण पुढे जाऊयात. बघा, तर शेवटची तारीख काय आहे की प्रथम वर्षासाठी म्हणजे जो या वर्षीपासून म्हणजे या वर्षापासूनच ही योजना सुरू झाली, परंतु जो या वर्षी प्रथम वर्षाला आहे, 12वी नंतर ग्रॅज्युएशनला आहे समजा किंवा ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, तर प्रथम वर्षासाठी जो विद्यार्थी फॉर्म भरत असेल, प्रथम वर्षासाठी जो विद्यार्थी फॉर्म भरत असेल त्या विद्यार्थ्याची अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे 15 ऑक्टोबर. ती तारीख काय आहे? 15 ऑक्टोबर 2024 आहे. म्हणजे या तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? अर्ज प्रथम वर्षाचे, आता सप्टेंबर महिना सुरू आहे म्हणजे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? अर्ज संबंधित कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज काय करायचा आहे? भरून द्यायचा आहे. नंतर आपण द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्षासाठी म्हणजे जे विद्यार्थी या वर्षाला म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी त्यांचं फर्स्ट इयर झालं, प्रथम वर्ष झालं, पण या वर्षी काय आहे? द्वितीय वर्षासाठी आहे किंवा तृतीय वर्षासाठी आहे किंवा चतुर्थ वर्षासाठी आहे म्हणजे सेकंड इयरसाठी आहे, थर्ड इयरसाठी आहेत किंवा फोर्थ इयरसाठी आहेत, ते विद्यार्थी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरू शकतात. म्हणून अशा विद्यार्थ्यांना त्यांना अर्ज करण्यासाठी जे शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, ती शेवटची तारीख काय आहे? ती शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2024 म्हणजे या महिन्याची. म्हणून लवकर जे द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल साठी जे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म संबंधित कार्यालयात काय करायचा आहे? नेऊन जमा करायचा आहे. पुढे जाऊयात. मग हे डेट अगोदर एकदा पुन्हा मग सांगतोय मी तुम्हाला की प्रथम वर्षासाठीची जे शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची, अर्ज करण्याची, ते आहे 15 ऑक्टोबर 2024 किंवा द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षासाठी ही तारीख आहे 30 सप्टेंबर म्हणजे याच महिन्यातली शेवटची तारीख आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात आपण. ठीक आहे. तर मग आता शेवटची तारीख तर बघितली आपण. तर आपण आता प्रथम वर्षाची यादी म्हणजे प्रथम वर्षासाठी जे मी म्हटलं तुम्हाला जी तारीख दिली आहे ती तारीख आपण बघितली होती, किती? 15 ऑक्टोबर आहे. मग त्याची यादी केव्हा जाहीर होणार? तर त्याची यादी 30 ऑक्टोबर 2024ला जाहीर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ही तारीख सुद्धा तुम्हाला काय करायची आहे? यादी कधी जाहीर होणार आहे? अगोदर तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतरच तुमचा यादी जाहीर होईल, निवड यादी जाहीर होईल आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव येईल किंवा नाही येणार, ज्यांचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र व्यवस्थित नसतात त्यांचे. आणि तृतीय वर्षासाठी किंवा द्वितीय वर्षासाठी, तृतीय आणि चतुर्थ वर्षासाठी यादी जाहीर होण्याची दिनांक आहे 15 ऑक्टोबर. म्हणजे हा दोनही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जे प्रथम वर्षासाठी फॉर्म भरणार आहेत त्यांची यादी, निवड यादी या तारखेला जाहीर होणार आहे 30 ऑक्टोबरला आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनलची तारीख जाहीर होणार आहे 15 ऑक्टोबरला. तर हे निवड यादीचे आहे, परंतु फॉर्म भरण्याची डेट मी या वेबसाईटमध्ये तुम्हाला किंवा या स्लाईडवर तुम्हाला सांगितलं आहे, ते बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशी हे तारीख होती. अनेक विद्यार्थी मित्र जे होते माझे ते मला म्हणजे फोन करायचे किंवा मॅसेजेस यायचे की सर याची डेट काय आहे, तारीख काय आहे. तर त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आता संपूर्ण म्हणजे जे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना काय आहे याचा संपूर्ण व्हिडिओ मी एकदम पूर्ण रीतसर संपूर्ण माहितीसह व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्या माध्यमातून त्या व्हिडिओला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक महाराष्ट्रातून अनेक लोकांचे मेसेजेस आले, फोन आले की पुढेही असंच काम करत राहा म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तारीख लक्षात ठेवायची आहे. ही तारीख मला नागपूरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयातून प्राप्त झाली आणि कदाचित याचं परिपत्रक मला वेबसाईटवर नाही भेटलं, पण हीच तारीख संपूर्ण महाराष्ट्रासाठी असावी, संपूर्ण जिल्ह्यांसाठी हीच तारीख असावी. तरी पण तुम्हाला तारखेबद्दल काही तिथल्या जिल्ह्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर संबंधित कार्यालयात जाऊन एकदा तुम्ही तारखेबद्दल माहिती करून घ्यावी, कारण ही नागपूरच्या कार्यालयातून मला ही तारीख माहिती झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी कदाचित हेच तारीख असावी. तर आता मी जे म्हणत आहे तुम्हाला की ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले आधार योजना याच्या व्हिडिओची जो संपूर्ण माहितीचा जो व्हिडिओ आहे त्याची माहिती म्हणजे त्या माहितीची डिस्क्रिप्शन त्या व्हिडिओची मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ते लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल किंवा माझं व्हॉट्सअप पेज आहे ते व्हॉट्सअप पेजची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही व्हॉट्सअप पेजला माझ्या जॉईंट होऊ शकता कारण त्याच्यावर अनेक मी तुम्हाला अपडेट देत राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी योजना आहे ही योजना OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत त्याच व्हिडिओला जसा प्रतिसाद दिला तुम्ही या व्हिडिओला तसाच प्रतिसाद देऊन प्रचंड याला शेअर करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना स्टेटसला लावा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. तर आपण या व्हिडिओबद्दल ही माहिती बघितली. तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.